मुलाला किती गणित येत असतं माहिती का? एक 4 वर्षाचा मुलगा आपल्या आई बरोबर बाजारात गेला. दिवाळीचे दिवस होते, थंडीचे दिवस होते. बाजारात गेला, आईला भाज्या घ्यायच्या होत्या आणि म्हणून ती भाजीवाल्याकडे गेली. तर भाजीवाल्याच्याकडे अनेक टोपल्या असतात भाजीच्या वेगवेगळ्या. दिवाळीचे सुट्टीचे दिवस किंवा काय थंडीचे दिवस असल्यामुळे त्या सगळ्या भाज्यांच्या बरोबर एक बोराची टोपली होती. तिथंच आई भाजी घेत होती. त्या भाजीवाल्या मामा बरोबर त्यांचं चाललं होतं बोलणं. हा पोरगा एक तर त्या बोराच्या टोपलीकडे बघत होता. तर हे तो बघतोय हे त्या भाजीवाल्या मामाच्या लक्षात आलं आणि त्याच्या लक्षात आलं आणि म्हणून तो बालसुलभ आहे ना. बोरं बघितल्यानंतर मुलांच्या तोंडाला काय, आपल्या तोंडाला आत्ता सुद्धा सुटले पाणी बघा बोरं म्हटलं, चिंचा बोरं म्हटलं. तर तो बघत होता. तर तो मामा म्हणाला भाजीवाला, बळा घे बोरं घे. तर मामाने आपल्याला बघितलं तिकडे बघतोय म्हणून तो दचकला आणि एक पाऊल मागेला. नाही नको म्हणाला. आईचं तिकडे खरेदी चालू आहे. ते भाजीवाला मामा आईला जी हवी ती भाजी देत आहे, तोलतायत मापतायत वगैरे. पुन्हा त्याचं मुलाचं त्या लक्ष त्या टोपलीकडे. पुन्हा त्यांनी बघितलं. ते म्हणाले अरे घे ना, घे बोरं घे, मी सांगतो घे. तो पुन्हा नको म्हणाला. नाही, आईचं भाजी घेणं चालू आहे. हा पुन्हा तिकडे बघायला. त्या भाजीवाल्या मामाने पुन्हा तिसऱ्यांदा त्याला सांगितलं तू घे, आई रागवणार नाही, मी सांगतोय तुला, आम्ही दोघं कामात आहोत, तू घे. तो म्हणाला नाही नको. असं 3दा झाल्यानंतर शेवटी ते भाजीवाले मामा उठले. त्यांनी त्यांच्या हाताने बोरं घेतली, त्याच्या दोन्ही खिशात ठेवली, वरच्या खिशात ठेवली, हातात दिली उरलेली. दरम्यान आईचं बोरं घेणं संपलं. आई आणि तो मुलगा घराकडे निघाले आणि मग ती आई त्या मुलाला म्हणायला लागली तू छान मुलगा आहेस, मला आवडलं तुझं की त्या भाजीवाल्या मामाने सांगितल्याबरोबर तू लगेच बोरं नाही घेतलीस, छान बोलतोस. पण म्हणाले त्याने दुसऱ्यांदा जेव्हा सांगितलं ना तेव्हा तू घ्यायला हवी होतीस, पण तू नाही घेतलीस. त्याने तिसऱ्यांदा सांगितलं तरी सुद्धा तू नाही घेतलीस. मला सुरुवातीला बरं वाटलं, पण मग नंतर लक्षात असं आलं की तू घ्यायला हवी होतीस. मी कामात होते, तेही कामात होते, त्यांना उठून तुला बोरं द्यावी लागली, तू बोरं घ्यायला हवी होतीस त्यांच्या आईला. तो म्हणाला आई मी घेतली असती ग, पण माझे हात किती छोटे आहेत. मुलांना गणित येत नाही कोणी सांगितलं तुम्हाला? मुलांना गणित येतं, ते कधी कुठं वापरायचं हे त्यांना कळलेलं असतं. तुम्ही त्यांना आकडे खेळवायला सांगता, आकडे तिथं बरोबर आहे. तुम्ही गणित शिकत असं शिकलाय का? तुम्ही असं नाही शिकला. काल मी इथं जमल्या पालकांना विचारलं की किती जण गणित घेत, तिथं सगळेजण शिकलेलेच आहे. आणि म्हणून मी त्यांना विचारलं, ते तुम्हाला विचारलं, तुम्हीही किती आवडत नसलं, अगदी मी सुद्धा किती आवडत नसलं तरी गणित पास झालोच आहोत, बरोबर? त्या पास झालेल्या गणिताचा आणि आजच्या दररोजच्या जगण्याचा आपला संबंध आहे का? अरे काय तुमच्या लक्षात आले हे नाही संबंध? असं कसं असेल की कुठंतरी असेल. बघा संध्याकाळी इथून घरी जाताना भाजी घेऊन जाता, त्या भाजीवालीकडे गेल्यानंतर ही कशी दिली, ही कशी दिली, ही कशी दिली चौकशी करता, भाजी घेता 2-4 आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न किती झाले? कोण शिकले गणित? नाही, भाजीवाली शिकली, M.Com झालेली आहे भाजीवाली. भाजीवाली M.Com झाली तरी ती सुद्धा सांगते काही काय मी एडी बागडी, मी काय शिकले का, शिकले कशाला बसली कुठली घेऊन, तुम्ही हिशेब करा, मग आम्ही हिशोब करतो. कसं माहिती आहे? ते मोबाईल काढायचा, ऍप काढायचं, गणित. भाजीवाला विचारत नाही किती झाले म्हणून, पण तुम्ही हा शेवटचा प्रश्न विचारता की नाही तिला किती झाले म्हणून? झाले ना, खात्री करून घ्यायची. झाले ना, खात्री करून घ्यायची.
ती कुठलंही कॅल्क्युलेटर, कुठलंही ऍप न वापरता हटकन सांगते एवढे झाले काही म्हणून. तुम्ही 500ची नोट द्या, काय एक पैसा इकडे तिकडे होईल. शिकलेले नाहीये आपण, शिकलो गणित, आपली गडबड होते. याचं कारण आपलं दररोजच्या जगण्याशी त्या गणिताचा आपण काही संबंध ठेवलेला नाही. तिचा दररोजचा संबंध आहे हो, म्हणून ती गणितात पक्की आहे. आपली गडबड ही आहे, आपल्याला दररोज काय लागतं. आपला रतीब कसला, तुझ्या जीव रंगला. आता राधिकाचं काय होणार, तिच्या सगळ्या समस्या आपल्याला माहिती आहे राधिकाच्या. जे खरं म्हणजे ते स्क्रिप्ट आपणच प्रत्येकाने लिहिलेलं आहे नाही. मला सांगा तुम्ही, विटी दांडू हा खेळ खेळलेला आहे, खेळलोय ना, किमान बघितलंय तरी खेळलेलं पण. शाबास, छान, अभिनंदन, कळलंय मला. आता मला सांगा, इथून विटी टोलवली, तिथे जाऊन पडली, तिथपासून इथपर्यंतचं अंतर कसं मोजलं, काय सांगताय? म्हणजे हा अख्खा पाय काढला आणि वापरला, हा पावलाने, पायाच्या पावलाने मोजलं, बरोबर का? अच्छा, अजून दांडूचा वापर केला आणि विटीचा वापर केला. हे काहीतरी असं काहीतरी सांगतात, याला काय म्हणायचं? वीत म्हणायचं. ठीक आहे, कोपऱ्यातली मंडळी बोलायचं नाही, याचाही वापर केला म्हणजे हे अंतर वीत झालं. किती शब्द, किती तोंडात 30 शब्द बघा. आपल्यापैकी 90% लोकांना माहित नाही याला टीच म्हणतात ते. म्हणजे आपण शब्द वापरतो, दिसतोय टीचभर, आता केवढ्या मारतो, तर टीच म्हणजे काय? ही टीच आहे. या बटनचा वापर केला का? बोटांचा किती अंगुळ केला ना अंतर मोजण्यासाठी? तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही पापडीचा पण वापर केला. पापडी ह्या काढायची, त्या दांडूला लावायची, आणि मग दांडू मध्ये मोजायचं. पापडीचं अंतर, भातकुंडा, एक भातकुंडा घ्यायचा, तो त्या दांडूला लावायचा आणि त्याने मोजायचं किती भातकुंडे ते. आपलं गणित तुम्हाला नाही, पुण्यात जागाच कमी आहे ना. कोकणात, त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत विटी दांडू जोरात असते. तर त्यामुळे आता हे अंतर जे आम्ही मोजलं, हाताचा वापर केला की नाही? असाही केला आणि असा पण केला की नाही? असा केला, असा केला की नाही? नाही केला. हा हात झाला, हा किती हात? 15 हात, ठीक आहे. आणि मग हे काय अंतर आहे? मुंडा हात. हा मुंडा हात, हा पूर्ण हात. म्हणजे अंगुळाचा वापर केला, टीचचा वापर केला, विटीचा वापर केला, हाताचा वापर केला, मुंडा हाताचा वापर केला, पायाचा वापर केला, विटीचा, दांडूचा. हे जे काय केलं तिथे गणित होतं की नाही? होतं ना. मग ते गणित कुठं आहे? गेलं कुठे ते गणित? ठीक आहे, शेतीभाती आहे घरी गावाकडे, असं कोण आहे? गेलो बा, कधीतरी जातो, बरी बघे. शेतामध्ये काय भात झालं, मळणी झाली, आणि मग ते स्वच्छ करून, म्हणजे त्या सुपाने वारा देऊन वगैरे त्याची रास झाली, आणि मोजलं. म्हणजे भाताची ऐवजी काही ठिकाणी गहू असेल तर ती मोजणी करायची पोत्यामध्ये, तर ते माप असतं कुठलं? पायली असेल किंवा तुम्ही जे वापरता ते पहिलं माप जेव्हा त्या पोत्यात टाकलं जातं तेव्हा त्याला काय म्हणतात? म्हणजे मोजतात कसं ते? नाही, तुम्ही सांगताय ते पुढे गेले, मला तुमच्या लक्षात वेगळं राहत द्यायचं. जेव्हा ते पहिलं माप जे काय असेल, पायलीचं असेल
किंवा तुमच्याकडे आदुली म्हणतात काय मला माहित नाही, पण सामान्यतः पाहिली जे माप असतं ते पोत्यात टाकल्यानंतर मोजताना लाभ म्हणतात, एक नाही म्हणत, लाभ शुभ लाभ. मग 2 3 अशी किती पायऱ्या त्या पोत्यात टाकल्यानंतर म्हण होतो. बाकी काय माहित आहे का? नाही गणित माहिती. हातवर गेले आम्ही शेतकरी होतो म्हणजे आहे आमच्याकडे 16 पायलीचा एक म्हण. आपण त्यांच्या गावाकडे बाहेर म्हणजे कोकणात, ठीक आहे. 16 पायलीचा एक म्हण. मग किती म्हणाची खंडी? 20 म्हणाची खंडी. पण जेव्हा घरी आणलं जातं, ती पोती घरी आणली जातात गव्हाची उदाहरण, आणि शेजाऱ्याने विचारलं काय हो किती गहू झाला, तर काय सांगता? 10 पोती झाला समजा. नाही मुद्दा नुसतं भरून आणलं तर 10 पोती. आणि विचारलं काय किती म्हण झालं भात, ते खंडीवर झालं म्हणजे किती झालं? 20 म्हणाची खंडी, 16 पायलीचा म्हण. आता इथं गणित आहे की नाही? आहे. दररोजच्या जगण्याशी संबंध आहे. गणिताचा दररोजच्या जगण्याशी संबंध आहे की नाही सांगायचे? शेतकऱ्याचा आहे, मास्तरांचा आहे की शेतकऱ्याचा आहे? शेतकऱ्यांचा आहे. मास्तरांचा काही संबंध नाही गणिताशी. इथे गडबड आहे. तुम्ही आता कुणी साताऱ्यावरून आलंय, कुणी शिरूरवरून आलंय, अगदी लोहगाववरून काही मंडळी आलेली आहेत. तिथून इथपर्यंतचं अंतर जे आहे तेव्हा दगड लिहिले असतात रस्त्याच्या कडेला. 12 13 14 15. तिकडून जाताना 1 2 3 पासून सुरू, आणि तिकडून येताना 15 14 13 12 11 असं लिहिले असतात दगडावर. तर 13 आणि 14 याच्यामध्ये काही दगड असतात. त्या दगडावर 2 4 6 8 2 4 6 8 2 4 6 8 असं काहीतरी लिहिलेलं असतं. ते काय वाचतं? हात वर करायचं, हात वर करायचं. ज्याला कोणाला माहिती आहे त्याने हात वर. ते 13 आणि 14 ते किलोमीटर. त्याच्या मध्ये आहे ते काय? हात वर करायचं, हात वर करायचा. जे मध्ये आहे मैल, यांचं म्हणणं आहे मैल असतं. अजून कोणाला काय म्हणायचं आहे? हात वर करून सांगायचं. जे जे तुम्ही कोरस मध्ये बोलाल ते मी ऐकणार नाही. हा 2 मीटर 4 मीटर 6 मीटर 8 मीटर आणि 12 सांगा. हा ते 14 किलोमीटर. याच्यामध्ये जे दगड लिहिलेले असतात 2 4 6 8 ते काय असतं? अगदी बरोबर आहे. आता हे कधी कळलं आम्हाला? एवढ्या सगळ्या जणांमध्ये त्या एकट्या ताईने सांगितलं, बाकी सगळे गप्प होते. कोणी मैल सांगतोय, कोणी आणखी काय सांगतोय. याचा अर्थ काय? आम्ही जातो दररोज, येतो दररोज तिथून एवढं अंतर, पण ते 2 म्हणजे काय, 4 म्हणजे काय, 6 म्हणजे काय हे आम्हाला माहितीच नाही आहे. गडबड इथे आहे. शाळेत आपण शिकवलंय ना, काय शिकवलंय? मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर शिकवलंय ना. त्याचा दररोजच्या जगण्याशी संबंध काय? काही नाही आहे. गडबड इथे आहे. जेव्हा मुलांच्या दररोजच्या जगण्याशी संबंध येईल तेव्हा त्यांचं गणित काय होईल? आनंदाचं होईल. आपली गडबड तिथे आहे. आपण पोर्शन पूर्ण करतोय. आपण काय करतोय? पोर्शन पूर्ण करतोय. त्या गणिताचा दररोजच्या जगण्याशी मुलांचा काहीही संबंध येत नाही. आम्ही आणत पण नाही. आणि तो कुठे? परीक्षा, गुण, मार्क्स. तिथं गडबड आहे. तुम्हाला माहिती आहे का 10वीची मुलं गणित पाठ करतात
गणित पाठ करतात, काय व्हायचं यांचं? काय व्हायचं? म्हणून दररोजच्या जगण्याशी जे गणित आहे ते कसं आहे मला सांगा. तुम्ही पाणी कसं मोजता? आणि तूप कसं मोजता? बरोबर ना? मध कसा मोजता? किलोनेच मोजता. असं का बरं? पाणी दूध मात्र हा, आणि त्याच दुधाचं झालेलं दही मात्र आपलं तूप मात्र किलो नाही का? शोधा का ते मला माहित नाही, मी कुठं गणित शिकले. हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे. जे प्रश्न मुलांचे आहेत हे प्रश्न मुलांना पडत नाहीत का? पडतात. त्याची उत्तर कोण देतो? आई का म्हणजे काय भरतेसाठी प्रश्न विचारतो ते शाळेत जाऊन बाईंना विचार. बाईंना प्रश्न विचारला बाई म्हणतात मध्ये मध्ये बोलू नको, लक्ष कुठं आहे, नंतर येऊन भेट. जातात मुलं, नंतर एक पोरं जात नाही, त्याला माहित आहे तिकडे जाऊन बाई काय करणार ते. इथे गडबड आहे. तर म्हणून मुलांचा गणिताकडे बघण्याचा पूर्वग्रह मला तो दुरुस्त केला पाहिजे. एक. दुसरं, त्यांच्या दररोजच्या जगण्याशी संबंध जो आहे गणिताचा तो त्यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे, म्हणजे त्यांना गणित सोपं वाटेल. ठीक आहे. जे गणित त्यांना शाळेच्या अगोदरपासून माहिती आहे ते गणित त्यांना शाळेत अवघड का जाते याची कारण मी मला शोधली. आणि एक लक्षात घ्या, मी एका शाळेत गेलो होतो, 10वी वर्ग. शाळेने बोलवलं, सत्र परीक्षा संपली होती, म्हणजे पहिलं सत्र संपलं होतं, नवीन सत्र सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शाळेने मला बोलवलं. मी पहिल्या मुलांशी बोललो, माझे जे नेहमीचं संवाद सत्र असतं, पालकांनाही बोलवलं. मग जेवण झाल्यानंतर मुलं, पालक, शिक्षक असे सगळेच बसले होते. माझ्यासमोर त्या 10वीच्या मुलांची गुणपत्रिका पडली होती. तर ती गुणपत्रिका मी सहज हातात घेतली आणि मग मिळालेल्या गुणानुसार 1, 2, 3, 4 अशा सगळ्या मुलांची नावं त्या पत्रकात लिहिली होती. तर सगळ्यात जास्त गुण मिळाला मुलगा क्रमांक 1, सगळ्यात जास्त गुण. ते सगळं क्रमानं बघितलं. मग मी बघायला लागलो की गणितात कुणाला सगळ्यात जास्त गुण मिळाले असं क्रमाने. तर क्रमांक 1चा जो मुलगा होता त्याला गणितात सगळ्यात जास्त गुण मिळाले आणि मग क्रमाने उतरत्या एकेकाला मिळाले. मग मी बघितलं मराठी विषय, त्याच्यात सगळ्यात जास्त गुण कोणाला मिळाले. तर लक्षात असं आलं की क्रमांक 1चा जो मुलगा आहे त्याला मराठीत सगळ्यात जास्त गुण नाही. मग मी शोधायला लागलो तर लक्षात असं आलं क्रमांक 5 ची मुलगी जिला सगळ्यात जास्त गुण मराठीत तिला मिळाले. मग बाकी त्यांचे सगळ्यांचे मला त्या सभेमध्ये बोलण्यासाठी एक मुद्दा सापडला. आणि म्हणून सगळ्या पालकांना आणि शिक्षकांना मी विचारलं की 2 मुलं आहेत, क्रमांक 5, क्रमांक 1, या दोघांची गुण एकूण काय पर्सेंटेज सरासरी किती आहे, गुण किती मिळाले. तर क्रमांक 1ला 95% आणि क्रमांक 5ला 90, 91, 92. सामान्यतः 90 पासून पुढे क्रमांक 5 आहे ना, त्यामुळे या रेंजमध्ये दोघांचे गुण आहेत. मी त्यांना विचारलं आता मला सांगा या दोघांनी 10वी नंतर एकाला 95 मिळाले आणि एकाला 91 मिळाले, याने 11वीला प्रवेश कुठे घ्यायचा? तुम्ही सांगा. 91 आणि 95 दोघांची सरासरी टक्केवारी अशी आहे. दोघांनी प्रवेश कुठे घ्यायचा सांगा की? असं इथं बसून सांगायला फार सोपं वाटतं. आई बाबा मला बसले होते ना समोर, आई बाबांनी सांगायचं. हा यस वही तो आहे. असं कसं 91% गुण मिळाले, मग असला कशाला जायचं? आहे का परवानगी? मी तेच विचारतोय.
आजचा आई बाबा असा विचार करतोय का? नाही करत. गडबड तिथे आहे ना, गडबड तिथे आहे. आणि परवा मी कल्याणला गेलो. आमची एक बहीण आहे, तिच्या 2 जुळ्या मुली. एकीला 96% मिळाले आणि एकीला 93% मिळाले. मी फोन केला होता, कुठेतरी वर्गात होतो, 10वीचा निकाल लागला तेव्हा, आणि म्हणून मी फोन केला. नाशिकला होतो आणि फोन केला. मग त्या दोघी भेटल्याच नव्हत्या. बाबा कुठेतरी सकाळच्या कामाला, एकीकडे आई शाळेमध्ये होती, ती हे आहे लायब्ररीयन वगैरे. तर मग नागपूरहून आलो, वर्ग संपला आणि मग मला टिटवाळ्याला जो वर्ग सुरू झाला 1 तारखेला, आदल्या दिवशी मी तिथे गेलो. तर मी जेव्हा घरी गेलो तेव्हा आजी होती घरी आणि आई थोड्या वेळाने आली. मुली ते काय असतं ना MSc वगैरे त्या गेल्या आणि उशीर होता. दरम्यान त्या आजीने आणि आईने जिला 96% गुण मिळाले तिची एक वही मला दाखवली. तर ती वही मध्ये चित्र काढली होती, तिने पेन्सिलने काढलेली चित्र होती, पेन्सिलने काढलेली. ती 2-3 चित्र आजीने मला दाखवली. ते म्हणाले की बघा ही तिची चित्र आहे. म्हटलं मग चांगली आहे, छान आहे. सायन्सला निघाली म्हणाली. आजी सांगते सायन्सला निघाली. आईला म्हटलं हो ना. म्हणाली आम्ही तिला म्हणतोय तू सायन्सला का चाललीस? दोघी सायन्सला चालले. ते एकाच ठीक आहे, पण ज्याची एवढी सुंदर चित्रकला जिच्या हातामध्ये आहे, पुस्तक पेन्सिल म्हणजे मी मुद्दाम ते चित्र काढून आणले. ज्याच्यामध्ये फाईन आर्ट्स केलेली दुसरी जी आमची एक पोरगी आहे, तिला मुद्दाम दाखवण्यासाठी मी तिथे स्नॅप घेतले आणि तिला दाखवले. तिने बघितली, ती म्हणजे चकित झाली. म्हणजे अशी चित्र काढणे मुलगी सायन्सला जाऊन कसं झाले? तिने जेजेला गेलं पाहिजे आहे की नाही? आता या पार्श्वभूमीवर ती 2 मुलं, क्रमांक 1 गणितात सगळ्यात जास्त गुण, तिने सायन्स किंवा कॉमर्सला जावं तर ते बरोबर. पण या मुलीने का जावं आर्ट्सला? कारण दोघांचीही गुणवत्ता वेगळी आहे. एकाकडे गणितीय कौशल्य आहे आणि दुसऱ्याकडे भाषिक कौशल्य. तर हे जे आहे, म्हणून आपण म्हणतो ना चल पुढे 12% असं नाही म्हणा. एका दिवशी जन्माला आलेली सगळी मुलं एका दिवशी चालणार नाही, बोलणार नाही. तसंच एका दिवशी शाळेत आलेली सगळी मुलं गणित सोडवतील का एकाच क्षमतेने? नाही सोडवणार. काही जणांच्या समोर बसल्यानंतर ते आकडेच फिरायला लागणार ना, कारण त्यांच्या हातात काय आहे? चित्रकला आहे. काही जणांकडे काय आहे? भाषा आहे. ते उत्तम कथाकथन करतील, उत्तम भाषण देतील, उत्तम काय गोष्ट सांगतील, उत्तम निवेदन करतील. त्या आधाराने त्यांना पुढे जायला सांगितलं पाहिजे ना, म्हणजे मग त्यांचा आनंद त्यांना मिळेल. इथं गडबड आहे. सब पुढे 12% जाऊ दे, गणित 90% मिळाला, हा जाऊ दे सगळ्या. मी जेव्हा BA करत होतो आणि आमच्या वाचनालयात जाऊन बसायचो कॉलेजच्या, तर तिथं BSc करणाऱ्या आमच्या बरोबरच्या मुली ज्या आहेत त्या येऊन बसायच्या. आम्ही कथा कादंबऱ्या नाटक वाचत बसायचो आणि या मुली कविता करायच्या BSc ला गेलेल्या. लक्षात आलं ना? तर ही जी गडबड आहे, म्हणून मुलांचं योग्य वेळी गणितीय कौशल्य लक्षात येणं, त्या दृष्टीने त्याला मदत करणं हे एक पण ठीक आहे. सगळी मुलं गणितज्ञ होतील असं नाही होणार. तर हे लक्षात घेऊन आपण मुलांना, तुम्हाला माहिती आहे का वैदिक गणित नावाचं काहीतरी आहे? कोणाकोणाला माहिती आहे? कसं काय माहिती आहे तुम्हाला? शिकवता कुठे कुठे? कशा क्लासमध्ये की विद्याभारतीचे अनेक जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये वैदिक गणित नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे. काही विशिष्ट सूत्र जर तुम्ही नीट केली तर, म्हणजे माझ्याकडे 11वी-12वीला शिकवणारा एक गणित शिक्षक आले आणि मला डोकं धरून बसले होते. काय करू सांगा, 2 तास काय करू सांगा. म्हणजे झालं काय? म्हणाले 11वी-12वीतल्या पोरांना, विज्ञान शाखेकडे गेलेल्या मुलांना बेरीज वजाबाकी येत नाही.
बेरीज वजाबाकी येत नाही. म्हटलं अरे असं कसं शक्य आहे? हो म्हणाला असंच आहे. म्हणजे आपल्या माझ्या प्रमाणे मी त्याला सांगितलं एक काम कर, तू 11वी 12वीचं गणित शिकूच नको, तू पहिलीचं गणित शिकव. मी काय सांगितलं त्यांना, तू पहिलीचं गणित शिकव. आता हे मला सुचलेला आपला तेवढे तात्काळ सुचलेलं उपाय, पण आपलं जे गणित आहे त्या वैदिक गणिताच्या पद्धतीने जर ती मुलांना सूत्र आली तर मुलं काय कितीही संख्या लिहा फळ्यावर, कॉम्प्युटर पेक्षाही संगणकापेक्षाही वेगाने या मेंदूत मुलं उत्तर तयार करतात. अबॅकस नाही बरं का, न अबॅकस तो फ्रॉड आहे, सगळ्यात मोठा फ्रॉड आहे पैसे कमावण्याचा. हा मी आता गेली 40 वर्ष बघतोय ना, ते अबॅकस ते 2 वर्ष परत ते काय ते असं मोठं बिटं काहीतरी करतात, असं इकडे करतात तिकडे करतात, आपल्याला काही कळत नाही. पण नंतर त्या अबॅकस पुढे काय होतं हे काहीच कळत नाही. त्यांच्या आयुष्यात काय चाललेलं असतं काहीच कळत नाही. अखिल भारतीय प्रमुख आहेत वैदिक गणिताचे देवेंद्रराव देशमुख म्हणून, रायपूरला राहतात. तर ते आम्ही एकदा प्रयत्न केला की जिथं गणित सुरू होतं तिथंच भीती सुरू होते ना. वैदिक गणिताचं वैशिष्ट्य असं आहे, गणिताची भीती वाटतच नाही. गणित मनोरंजक वाटतं आणि गणित वेगवान वाटतं. म्हणजे किती वेगाने त्या गणितीय ज्या गुणाकार भागाकार जे काही संकल्पना आहेत सगळ्या क्रिया आहेत एकदम गतीने संगणकाच्या पेक्षाही जलद गतीने मुलं गणित करतात. तर असं आम्ही जिल्हाशा वर्ग ठरवला होता 2-2 दिवस. आणि बोलवलं कोणाला आम्ही, प्राथमिकचे शिक्षक, वर्ष शिक्षकांना नाही, प्रवेश तिथे प्राथमिकचे शिक्षक, गणित तिथं सुरू होतं ना पहिली दुसरीला, त्याच शिक्षकांना बोलावलं आणि शिक्षक यायचे. असं आम्ही एक एक जिल्हा करत कोकणात तेव्हा सिंधुदुर्ग शेवटचा जिल्हा तिथे गेलो. आणि दुर्दैवाने योगायोग काय, ती शिष्यवृत्तीची परीक्षा आणि तिथल्या वर्गाच्या तारखा एकच आल्या. कारण परिणाम काय, प्राथमिक शिक्षक कमी येणार, कारण त्यांची सगळी मुलं पुढे जाणार परीक्षेकडे आणि म्हणून त्यांच्याबरोबर ते पण जाणार आणि म्हणून त्यांची संख्या कमी राहणार. म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेव्हा 10 शिशुवाटिका चालायच्या खासगी. तर त्या 10 शिशुवाटिकातल्या पालकांना बोलवलं, कारण आपल्या शिशुवाटिकेतल्या मुलांना गणितज्ञान बघण्याचा दृष्टिकोन त्या आई बाबांनी ही द्यावा. तर ते पालकही आले. शिक्षकांची संख्या कमी असणार म्हणून आम्ही त्यांना आवाहन केलं, ते आले. त्यांच्याबरोबर त्यांची 4थी ते 8वीची 10-12 मुलं पण आली. म्हणजे हे 20-25 पालक ही 10-12 मुलं 4थी ते 8वीची असा 2 दिवसाचा वर्ग सुरू झाला. हे जे आमचे प्रमुख आहेत ते काय करायचे, एक सूत्र सांगायचे, त्यांच्याकडून ते काय पाठ करून घ्यायचे, सूत्र पाठच करायला पाठ करून घ्यायचे आणि मग त्याच्यावर आधारित ते गणित 2-4 स्वतः करून दाखवायचे. आणि ते झालं, त्याचा पुरेसा सराव सगळ्यांना झाला की मग 2 गणित ते फळ्यावर मांडायचे आणि सगळ्यांना सांगायचे करा. मी बाहेर बसलेला असायचो, कारण आपला याच्याशी काही संबंध नाही, सुरक्षित अंतर, त्यामुळे मी तिथे बाहेर बसलेला असायचो. तर ते बदल म्हणून ते यायचे तिथे माझ्याशी 2 शब्द बोलायला. तर ते 2 शब्द गणित लिहिलं, मांडलं, 2 गणित मांडली आणि इथून चालत ते तिथपर्यंत पोहोचेपर्यंत ते 4थी ते 8वीची जी 12 मुलं होती ती तिथं पोहोचायच्या त्यांच्या मागे यायची. झालं गणित. आणि या मुलांचे जे आई वडील डॉक्टर 8 जण होते 25 पैकी डॉक्टर, ते गणित सोडवत आहेत. आता याच्यात एक मुलगा होता ना, तो शिशुवाटिकेचा मुलगा वर गेलेला 4थीत. मी त्यांच्याच घरी मुक्कामी द्यायचो सावंतवाडीला. तर हा मुलगा जेव्हा शाळा भरल्यानंतर लगेच गणित असलं की हा शाळेतच जायचा, त्याच्या पोटात दुखायचं. जर दुपारच्या मधल्या सुट्टी नंतर गणित असेल तर तो सकाळी शाळेत जायचा आणि जेवायला दुपारी घरी यायचा. आणि जेवण झालं तो म्हणायचा माझ्या पोटात दुखते. मग हळूहळू त्या आई बाबा जे दोघे डॉक्टर आहेत त्यांना लक्षात आलं की हा याच्या पोटात कधी दुखतं. त्यांच्याही लक्षात आलं. सवयपणे आमची चर्चा पण व्हायची की आता काय करायचं.
आणि सुदैवाने हा वर्ग, ह्या वर्गात तो पण आला. 2 दिवस त्याने जे काय अनुभवलं वैदिक गणित चौथीतल्या मुलाने, वर्ग संपला आणि मग शेवटच्या सत्रामध्ये समारोप अनुभव बद्दल. आणि तो मुलगा उभा राहिला, कोणी सांगितलं नाही मी त्याला, तो उभा राहिला. तो म्हणाला मी 2 दिवसात जे काय केलं, आता यापुढे गणिताच्या तासाला माझ्या पोटात कधीच दुखणार नाही. त्याने सांगून टाकलं, माझ्या पोटात दुखणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो पोरगा इंजिनियर झाला, आता पुण्यात नोकरी करतोय, पोटात कधीच दुखलं नाही. असं गणित आपल्या इथं आहे. पण ते मुलांना कशा पद्धतीनं आता जे बाजारात चालले नाही ना वैदिक गणित, ते काय माहितीये का, स्पर्धा परीक्षांना विशिष्ट पद्धतीनं गतीनं उत्तर द्यायची आहे, त्यासाठी लागणारे आहे तेवढंच ते तिथं देतात. त्यांना त्याचा पाया बिलकुल माहिती नाही, तो त्यांना पैसे मिळवण्याचं एक साधन आहे आणि म्हणून ते शिकवतात. तसं आता आपल्याकडे पुण्यामध्ये काही मास्टर ट्रेनर आहे, त्यांचं प्रशिक्षण आपणच केलेलं आहे विद्यावार्थी, ते जे अखिल भारतीय प्रमुख त्यांनीच केलेलं आहे. तर त्यामुळे अशा शिक्षकांचा उपयोग करून आपण आपल्या प्राथमिकच्या सगळ्या शिक्षकांचं वैदिक गणित जे मुलांना सुद्धा ते शिकवू शकतील. याचं कारण पुढच्या अभ्यासक्रमात ते वैदिक गणित येऊ घातलेलं आहे. सामान्यतः 3री नंतर असेल. हो, आमचं पण संपलेलं आहे. तर त्यामुळे असं गणित जे आहे, काय काय बघितलं आपण, फक्त आकडेमोड बघितली का नाही. लक्षात घ्या, या सगळ्या ज्या मापन पद्धती आहेत त्या मुलांच्या दररोजच्या व्यवहारात आहे. आणि त्याही पलीकडे जर तुम्ही पुस्तक बघाल तर पुस्तक कसं आहे गणिताचं बघितलं का, कोणी कोणी बघितलं सांगा बरं. मी आणलंच आहे दाखवायला तुम्हाला. कुणी कुणी बघितलंय, काय सांगता येईल वैशिष्ट्य या पुस्तकाची सांगा, कोण सांगेल, हात वर करा आणि सांगा. आत्ताच जे गणित आहे पहिलीचं, त्याचं वैशिष्ट्य काय, मी सांगू का? हा सांगा. या ताईसाठी गाड्या वाजतात सगळ्यांनी, काही पुस्तक बघितलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण गणित म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आकडे असतात. या गणिताच्या पुस्तकामध्ये आकड्यांचा परिचय, हे बदललेलं पुस्तक, त्याच्या अगोदरचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये 13 की 14व्या पानावर 1 अंकाचा परिचय होता. आता या बदललेल्या पुस्तकामध्ये 7व्या पान क्रमांक 7 वर 1 या अंकाचा परिचय आहे. 1 अंकाचा परिचय करून देण्यासाठी पूर्ण 1 पान वापरलेलं आहे. लक्षात घ्या, आपण घरातल्या तक्त्यावर काय केलंय, घरातले तक्ते लावलेले जे बंबात घालायला हवेत, 2 दिवस सांगतोय ते 1 ते 100. आणि पुन्हा कल्पनेच्या आधारावर या पुस्तकामध्ये 1 ते 9 आणि 0 या सगळ्या अंकांचा परिचय करून देण्यासाठी प्रत्येकी 1 पान हे वापरलेलं आहे. ठीक, ते 1 अंकाचा परिचय करून देण्यासाठी शेजारी त्यांनी एका परिचित वस्तू पदार्थाचं चित्र, कुठलं चित्र आहे, 1 अंकाचा परिचय करून दिलाय त्यांनी. शेजारी चित्र कसलं आहे, सूर्य, विमान. कारण मुलं बघतात आभाळात सूर्य 1 आहे, जाताना विमान 1च दिसतं. आणि मग बोटाचं चित्र आहे, हाताचं 1 बोट. परिचित वस्तूंच्या चित्रांच्या आधाराने, अनुभवातल्या चित्रांच्या आधाराने 1 या अंकाचा परिचय, 1 पूर्ण पान 1 चा परिचय होण्यासाठी. ठीक आहे, 6व्या पानावर. पण मग 7व्या पानावर, मग पहिली 6 पानं पुस्तकात आहे का, संकल्पना, संबोध. शाळेत येणारं बोल, न येणारं बोल. काय सांगितलं त्याने, दादाला खाऊ जास्त दिला, मला कमी दिला. माझ्याकडे मोठा आंबा आहे, तुला लहान आंबा दिला.
आई आतमध्ये आहे, बाबा बाहेर गेले. हे काय आहे? या सगळ्या गणितीय संकल्पना आहे. 11वी-12वीच्या पोरांना माहिती आहे काय? काहीच माहित नाही, म्हणून त्याला गणित येत नाही. कारण आम्ही काय शिकवलं? आम्ही हे शिकवलंच नाही त्यांना. आम्ही शिकवलं आकडे. आकडे शिकवले, आकडे 1 ते 100. पाढे पाढे शिकवले, पाठ झाले पाहिजे. मला सांगू का, 12च्या पुढे पाढेच येत नाही. आपण भानगडीतच पडलो. काय तर उपयोगच नाही काय त्याचा. तुमच्यापैकी किती जणांना 27चा पाढा येतो? जरा हात वर करा. 27चा पाढा. गणितज्ञ 27चा पाढा नाही, 19चा पाढा, 14चा पाढा. मला एक हात दिसतोय फक्त इथे आवाजात. 2, 5, 10, 150 माणसं बसलो इथे. आपण बघा काय ते पोरांनी पाठ करायची पाठ. आणि आई बाबांनी नको, शिक्षकांनी नको. मग ही स्थिती बदलली पाहिजे. मुलांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिला आपण नीट करूया, सुधारूया. त्यासाठी पुन्हा आग्रह माझा आहे, पुस्तक कसं आहे जसं आहे तसं शिकवा. शून्याचा परिचय करून देण्यासाठी त्यांनी काय केलं माहितीये का? एक बस स्टॉप दाखवलाय चित्रामध्ये आणि त्याचे 4 माणसं दाखवले पहिल्या चित्रात. मग बस येते आणि त्या बसमध्ये माणसं निघून जातात आणि मग पुढे विचारलं कोण राहिलं? कुणीच नाही, कुणीच नाही. म्हणजे इतकं साधं सोपं आहे. मी शेवटचा किस्सा सांगतो. 3रीतली मुलगी शाळेतनं घरी येते, गृहपाठ, गणित सोडवा. गणित काय होतं माहिती आहे? तुझ्याकडे 15 आंबे आहे आणि तू मैत्रिणीला 7 आंबे दिलेस तर तुझ्याकडे किती आंबे होतील? ठीक आहे. तर ती मुलगी संध्याकाळी आणि तिची आई डोक्याला डोकं लावून पाठीवर गणित सोडवत होते. गणित सोडवायचं म्हणजे आईने शेजारी बसायचं म्हणजे दोघींचं डोकं येणार होतं जवळ. त्यामुळे डोक्याला डोकं घासत होते त्या दोघे एकमेकी. आणि त्या 15 वजा 7 याचं गणित सोडवत होते. ती आई इतक्या पद्धतीने तिला सांगत होती आकडेमोड, पण तिच्या काय डोक्यात ते शिरत. ठीक आहे. मी शेवटी कंटाळलो. मी पहिला संयम ठेवला, बाजूलापासून बघत होतो आपला काय संबंध नाही असा. नाहीत ना संबंध नाही, पण मला शेवटी राहवलं नाही. आणि मग त्या आईला म्हटलं थांब. त्या पोरीला म्हटलं जा स्वयंपाकघरात जा आणि बटाट्याची टोपली घेऊन ये. आंबे नव्हते ना त्याला, बटाटे होते. म्हटलं बटाटे घेऊन ये. मग आली ती बटाट्याची टोपली घेऊन आली. आईला म्हटलं फक्त 15 बटाटे ठेव, त्याचे उरलेले बाजूला टाकले तिने ठेव. मग त्या मुलीला म्हटलं आता याच्यातले 7 बटाटे जे तुझ्या मैत्रिणीला द्यायचे. 3रीतली आहे ना ती, तोपर्यंत तिला 7 कळलेला आहे. मग तिने मोजून 7 बटाटे बाहेर काढले. आता म्हटलं उरले देखील बघ. मग तिने मोजले पुन्हा आतले 8. गणित सुटलं की नाही? किती वेळ लागला? सो काय लागला? ते वेळ त्या दोघे एकमेकाला घासत होते डोकं. त्याने काही त्यांना लक्षात कशाने आलं? प्रत्यक्ष वस्तूंचा उपयोग केला, दैनंदिन व्यवहारातल्या वस्तूंचा उपयोग केला आणि त्यातनं तिला वजाबाकी आकलन झालं. हे असं सगळं पुस्तकात दिलंय बरं का. असं सगळं पुस्तकात आहे, पण गडबड काय? ग्रहपाठ आई सांगते तसा ग्रहपाठ हवा. गडबडी काय? म्हणून मुलांना ज्या पद्धतीचं पुढच्या काळात गणित येणार आहे, ज्याचा संबंध वैदिक गणित या संकल्पनेशी आहे, तो पहिला आपणही नीट समजून घेतला पाहिजे. आणि मग मुलांना गणित किती मजेचं आहे, मनोरंजनाचं आहे, आनंदाचं आहे, किती वेगवान आहे हे मुलांनाही कळेल. आणि मग किमान काय मुलांना 10वी पर्यंत जाता येईल ना. पुढे जाणारच नाही ते, कारण तो त्यांचा प्रांतच नाही, त्यांचा वेगळाच प्रांत असेल. 10वी पर्यंत जाण्यासाठी जे काही आवश्यक आहे, मूळ संकल्पना आहेत, त्या संकल्पना
पक्क्या केल्या पाहिजे, घट्ट केल्या पाहिजे. चिपळूणला एक शाळा जाते विद्यावार्थीची, तर त्या शाळेत प्राथमिकसाठी आम्ही DED झालेल्या शिक्षिका घेतल्या आणि चालू होतं. एक दिवस मी एका मुलाच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्याची वही बघत होतो मी, तर लक्षात आलं की अरे याने मांडणी चुकीची केली आहे, वजाबाकी आणि याची कमी खाली आलं पाहिजे, जास्त वर आलं पाहिजे संख्या, पण त्याने गडबड केली. माझ्या लक्षात आलं, म्हटलं अरे हे तुम्हाला किती वेळा शिकवलं? एकदा शिकवलं म्हणाला. बरं म्हटलं ठीक आहे, त्याचा काही दोष नव्हता. मग मी शाळेत गेलो आणि त्या बाईने विचारलं, शिकवलं का म्हणाला? शिकवलंय, यांनी शिकवलंय. कमी जास्तची संकल्पना मुलांच्या डोक्यात रुतली आहे का, घट्ट झाली आहे का? नाही. आम्ही त्यांना घरी पाठवलं, जा. का घरी पाठवलं? त्या पोर्शन पूर्ण करणार आहेत, त्या शिक्षिका पोर्शन पूर्ण करणार आहेत. हो शिकवलं, आम्ही घरी पाठवलं जा. असे शिक्षक विद्यावार्थीच्या कामाचे नाही, जे पोर्शन शिकवतात. त्या मुलांच्या संकल्पना घट्ट करून पक्क्या करून घेतल्या पाहिजे. त्यासाठी ऍक्टिव्हिटी करायला लागतील, त्यांना फिरवावं लागेल, सांगावं लागेल, दाखवावं लागेल, बघावं लागेल, काहीतरी करावं लागेल. असं जेव्हा करतील तेव्हा त्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधाराने मुलांच्या संकल्पना पक्क्या होतील. मी इथून बोललो आणि मुलांना सांगितलं, ते तर केव्हाच आउटडेटेड झालंय, 2007 मध्येच सांगितलंय. म्हणून या पद्धतीनं गणिताकडे बघितलं पाहिजे. असं जर केलं, संयम, आपल्याला संयम ठेवावा लागेल, त्या पालकांना सांगावं लागेल, बघा पुस्तक काय आहे ते त्यांना शिकावं लागेल. तेव्हा पुढे मुलांचं गणित किमान पातळीवर पुढे जाईल. ज्यांना गणित कौशल्य आहे ते दाखवायला पुढे जातील या सगळ्या व्यवस्थेमध्ये. म्हणून जर आपण संयमाने गणित हा विषय सुद्धा नीट शाळेमध्ये केला पाहिजे. आता हा जो आहे ना विषय, त्यातला पुन्हा जसं अनौपचारिक भाषा वर्ष 6 पर्यंत मुलांना द्यायचे, तसंच अनौपचारिक गणन सुद्धा मुलांना आजूबाजूला काय चाललेलं आहे त्यातनं मुलांच्या अनुभवात आणून द्यायचं आहे. ठीक आहे, बघूया काही क्रियाकलाप आपण नंतर करणार आहोत मुलांबरोबर, आणि तुमचाही सहभाग काही ना काही जसा काल घेतला चालेल ना. धन्यवाद. थांबूया.